फायनली कोकणात पोचलो आता आपण. ए बाबांनो, आता गाडी थांबवा, मला हाक पण लागली आणि भूक पण लागली ना, बेकार डेंजर. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या अब मैं इस पे. देखो ना गाइस, हम भागने जा रहे हैं. अबे साले. पवन सेट बहुत हागेगा. सगळ्यांचं हागून झाले, आता लवकरच जेवायची सोय. आपण सकाळी किती वाजता निघालो? आपण सकाळी जवळपास 7 वाजता निघालोय. सकाळपासून कंटिन्यू गाडी चालवत आतापर्यंत कोकणात पोहोचलो. पण आणि ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. काल गोव्यामध्ये कसं वाटलं तुला? गोव्याचा किस्सा सांगायचा राहिलो भाई. माझ्या मित्रांनी एक मॅटर केला ना, लय खतरनाक मॅटर आहे. काय असं डिस्कस करू शकत नाही यार रे, तरी सांगू शकत नाही. लय खतरनाक काय मॅटर. पिऊन पडला होता? पिऊन नाही पडला ना बाबा तो. मग भाई डायरेक्ट पोरींचे व्हिडिओ काढत सुटला तो. मग रे डायरेक्ट व्हिडिओ रशियनचे व्हिडिओ काढायला लागला. मग रशियन आली ना बाबा डायरेक्ट जवळ आली. हा घेतला मोबाईल, हा दाखव म्हणे व्हिडिओ दाखव. काही इंग्लिश मध्ये बोलली ती. हा व्हिडिओ निकाल रहा है. काय रे कसं बोलतात, कसं इंग्लिश मध्ये बोलले, आम्हालाही समजलं नाही. मला ते हा. मला तर 5 मिनिटं काही समजलं नाही. तिने मोबाईल घेतला तेव्हा समजलं. भाई व्हिडिओ काढत होता आपला भाऊ. आणि एवढं होता तुषार? तुषार त्या सोबत होता. तुषार डायरेक्ट तुझ्या आईची गाण म्हणतो. असा बघत होता. डायरेक्ट कोणाला? दाखवत होता, मुलीला दाखवत होता. रोशनला? हा भाई व्हिडिओ काढतो काय माहिती. त्यांनी शिवी दिली ना कोणतरी भाषेत तुम्हाला? फकफक करत होते? अरे बापा, का किस्सा झाला मग फकफक मध्ये? अवघड झालं. कसं वाटलं मग तुला गोव्याला काल? वाटत होता रशियन सोबत बोलू, मग पण काय बोलणं झालं नाही. का बरं? भावाने किस्सा केला म्हणून? फक यू आपला पवन भाऊ होता? पवन भाऊमुळं. पवन भाऊ, कसं वाटलं तुला काल? एकदम मस्त गोव्यात फिरलो आपण. जमलं. किती घेतली होती पवन? 2 बिअर घेतले, मस्त एन्जॉय झाला. लढ झाला होता डायरेक्ट. एकदम फुल लोड डायरेक्ट फुल. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. पूर्ण 30 मिनिट वेट करून आपल्याला पापलेट थाळीचं दर्शन झालेलं आहे. पोरं आता मुकार खातील आणि गणपतीपुळ्याला जातील. ही लोकेशन बघून दीपक भाऊने अचानक गाडी थांबवली. आता सगळे फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत. फोटोशूट फायनली. तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली ग. तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली. हर तुपाची खान रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अधूनमधून ब्लॉगर. आता आम्ही गणपतीपुळ्याला सगळं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. आता आम्ही थोडंसं फिरू आणि आता निघतो आहे. आम्ही निघू मस्तपैकी नाशिकला 6 वाजता आणि जेवण वगैरे करतो. आता काय वाटतं जेवण द्यायचं? आवाज लागल, जेवण वगैरे करायला लागल ना भाऊ. भूक लागली. कसं वाटलं कोकणला? एकदम जगास. कोकण म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आहे. छान स्वर्ग आहे भाई. पुणेवरनं रिटर्न चाललोय तर एकविराईचं दर्शन न घेता थोडी जाऊ शकतो यार आपण. लवकरच एकविराईच्या दर्शनासाठी सकाळच्या 5 वाजताच मंदिरात आलो. फायनली दर्शन झाला. चला आता निकलते उसके घर. लोणावळाचा सकाळचा व्ह्यू बघा किती शांत आहे. समृद्धी महामार्ग. दीपक कधी येईल नाशिक बाबा? भूक लागली मला डेंजर. नाशिक तर अजून दूर आहे. इगतपुरीला नाश्ता करून घेतो चला.